सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पाअंतर्गत शाहूवाडी तालुक्यातील आंबा इथं निसर्ग पर्यटन संकुल उभारण्यात आलंय। सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक आर.एम. रामानुजम यांच्या हस्ते या पर्यटन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी कोयना अभयारण्य प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत, चांदोली अभयारण्य प्रकल्पाच्या उपसंचालक स्नेहलता पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी डी.जी. राक्षे, एन. नलावडे, एस. जोपळे, एस. गोडसे, अमृत शिंदे तसंच पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते। पर्यटक, निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमी आणि अभ्यासकांसाठीच्या या पर्यटन संकुलामध्ये अत्याधुनिक पद्धतीनं निसर्ग माहिती केंद्र विकसित करण्यात आलंय। या माहिती केंद्रामध्ये सह्याद्री व्याघ्र राखीव आणि परिसरातील जैवविविधता डिजिटल माहिती फलकांच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे। यामध्ये वृक्ष, वन्यप्राणी, फुलपाखरं, पक्षी, कवक यांच्या विविध प्रजाती तसंच सह्याद्रीमधील विविध निसर्ग पर्यटन स्थळांच्या माहितीचा समावेश आहे। या संकुलामध्ये राजर्षी शाहू महाराज निसर्ग शिक्षण सभागृह देखील निर्माण करण्यात आलं असून ज्यामध्ये वन आणि वन्यजीव संवर्धन, संरक्षण आणि निसर्ग पर्यटनासंदर्भातील पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तसंच माहितीपट विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी दाखवण्यात येणार असल्याचं वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यांनी सांगितलं।